पालघर तालुक्यातील तारापूरच्या महिला सरपंच यांना 4,000 रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. महिला सरपंचाकडून नाहरकत दाखला घेण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच संध्या संजय पागधरे यांना 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांची बहीण यांना डाय मेकिंगचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत कर्ज मिळवण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. कर्ज प्रकरण आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी तक्रारदार यांना तारापूर ग्रामपंचायत कार्यालयाचा नाहरकत दाखला हवा होता. तक्रारदार हे नाहरकत दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता सरपंच संध्या पागधरे यांनी त्यांच्याकडे 5,000 रुपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या विरोधात पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये सरपंच यांनी तक्रारदार यांच्याकडे सुरुवातीला 5,000 रुपये आणि त्यानंतर तडजोडीअंती 4,000 रुपये लाच आणि 1,000 रुपये ग्रामपंचायत पावती यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज 13 मे रोजी ग्रामपंचायत इमारत या ठिकाणी करण्यात आलेल्या सापळा कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष 4,000 रुपये लाच स्वीकारताना सरपंच संध्या पागधरे यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी सरपंचांच्या विरोधात तारापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस उपअधीक्षक दादाराम करंडे हे अधिक तपास करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोळे, नवनाथ भगत, जितेंद्र गवळे, गीता कहार, आकाश लोहारे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली.